नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सस्पेन्स अजूनही कायम आहे। महायुतीमधून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणारे छगन भुजबळ गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून असतानाच दुसरे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा व्यक्त केलाय। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली। उमेदवारीची घोषणा अद्याप झाली नसली तरी हेमंत गोडसे यांच्याकडून मतदार प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू आहेत। या सर्व विषयांवरती हेमंत गोडसे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। हेमंत, नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवारीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे। कधी छगन भुजबळ यांचं नाव अंतिम असल्याचं कळते तर कधी पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा होते आणि आता पुन्हा एकदा 2 नवीन नावं येत आहेत, अजय बोरस्ते आणि राहुल ढिगले। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे नेमकं काय करतायत हे जाणून घेऊयात आणि त्यांची सध्याची भूमिका काय आहे। सस्पेन्स अद्याप कायम आहे। काल देखील अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। मला असं वाटतं का या संदर्भातला महायुतीचा निर्णय हे राज्य पातळीवरती नाशिकच्या जागेसोबतच इतरही जागांचा लवकरच मला असं वाटतं का 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि ही जागा शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। पण हे कुठल्या आधारावर सांगतात? कारण काल असं कळत होतं की भुजबळांचं नाव अंतिम झालेलं आहे, 1-2 दिवसामध्ये त्यांच्या नावाची घोषणा आहे। मला निश्चित मी जसं मागं सांगितलं का कुठलाही उमेदवारी महायुतीची देताना ही प्रत्येक एक खासदार अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही इलेक्टिव्ह मेरिटवरती दिली जाईल आणि जो निवडून येणार आहे मला असं वाटतं की त्यालाच उमेदवारी दिली जाईल। 2 दिवसापूर्वी आपण महाआरती केली, रामाचं दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे काय चालू आहे? त्यानंतर आपण ज्या वेळेस त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केला तर आपण केलेली जी कामं आहेत, कार्याचा अहवाल म्हणजे ह्या प्रकारचा अहवाल आपण सर्वच जी कामं आपण केली, 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब, रेल्वे व्हील कारखाना, उडान पुलं, नंतर राजधानी एक्सप्रेस सुरू केली, असे जे कामं आपण 5 वर्षामध्ये केले, UPSC सेंटर, नेट एक्झाम सेंटर, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, इंदिरानगर बोगदा, HLच्या संदर्भामध्ये, विमानसेवेच्या संदर्भामध्ये, नाशिक पुणा रेल्वे, मेट्रो, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथीसारखं कार्यालय, नंतर सिपेट सारखी एक इन्स्टिट्यूट त्याला मान्यता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तत्वता मान्यता मिळाली, ते एक विषय, कारखाने, नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना आणि म्हणून अशी जी कामं आपण या ठिकाणी करोना काळामध्ये आपण टेस्टिंग लॅब केली, त्याच्यामध्ये 3.5 लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला आणि रिपोर्ट्स ताबडतोब मिळायला लागले, ऑक्सिजन प्लांट्स आपण त्या काळामध्ये केले आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांना बाहेरून सोडून आणलं आणि म्हणून जी कामं आपण केली तर अनेकदा असं होतं का लोक विसरत असतात आणि म्हणून या अहवालाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये हा अहवाल वाटप आपण आता सध्या सुरू केलं। तुम्ही स्वतः मतदारसंघामध्ये जात आहेत का? कार्यकर्त्यांच्या किंवा नागरिकांच्या भेटी घेत आहेत? आपण एक बऱ्याच दिवसापासून वैयक्तिक गाठीभेटी नागरिकांच्या काही महत्त्वाच्या की पर्सन्सच्या त्या ठिकाणी घेतोय आणि आमचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी त्या अहवालाचं वाटप करते। तुम्हाला काय अपेक्षा आहे? कधीपर्यंत नावाची घोषणा होऊ शकते? मला असं वाटतं का गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजे 9 तारखेच्या आत ही घोषणा निश्चित होईल। तुमचंच नाव असेल? असं निश्चित त्या ठिकाणी आम्ही जे काम आपण केलं, जो संपर्क आपण ठेवला, म्हणजे जी काही गुणवत्ता निवडून येण्यासाठी लागती, संपर्क ठेवणं, विकास कामं करणं, संघटनात्मक बांधणी करणं, हे तिन्ही विषय आपण या ठिकाणी केले आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित ती उमेदवारी जर जागा शिवसेनेला सुटेल बी आणि आपल्याला मिळेल। गेल्या 1-2 दिवसात मुख्यमंत्री साहेबांशी म्हणा किंवा इतर कोणी वरिष्ठ नेत्यांशी काही भेट झाली आहे? नाही, 2 दिवसापूर्वी जी काही भेट झाली, आपण मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, त्यानंतर अद्याप कुठली भेट झाली नाही, परंतु आपण वरिष्ठ जे नेते कोर कमिटीचे त्यांच्याशी फोनवरतून संपर्कात आहोत। समजा ही जागा आपल्याला नाही मिळाली तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? नाही, ते मला विश्वास आहे ना, जागा शिवसेनेला सुटणार हे तर 100% विश्वास आहे। हे आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे। पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नाशिकचे खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी अशा स्वरूपाचा कार्य अहवाल देखील बनवलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे गुढीपाडव्याच्या आधी त्यांच्या नावाची घोषणा ही होऊ शकते, त्यानंतरच कळणार आहे नेमकं नाशिकचा उमेदवार कोण असणार आहे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर विजयाची गुढी कोण उभारणार।
कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.